मी थाळी मिळालेली आहे. जपान. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे तुमचा दोस्त, तुमचा होस्ट प्रफुल्ल, आणि स्वागत करतो तुमचं आपल्या या नवीन व्लॉगमध्ये. सो दिस इज कंटिन्युएशन टू आवर गोवा वेकेशन. सो दिस इज डे 3 ऑफ आवर गोवा वेकेशन. काल सिंक्वेरियम फोर्टवरती गेल्यावरती कॅमेऱ्याची बॅटरी संपली, त्यामुळे पुढचं काही शूटिंग घेतलं नाही. तर आता आपण आपल्या डे 3 ची सुरुवात करूयात. चला तर. सो इट इज लाईक अवर रिच्युअल. आज आम्ही लंच करायला आलो आहे फॅटफिशमध्ये, तुम्ही समोर बघू शकता. आणि आज पार्किंग एकदम फुल आहे, त्यामुळं गाडी बाहेर लावली आहे. तर आलो आहे आपण फॅटफिशमध्ये लंच करायला, इथली स्पेशल गोवन थाळी खायला. किती वेटिंग आहे? 1 तास. 1 तास? कन्फर्म नाही आहे थाळी. काय सांगते? Hello, we are waiting for turn. ऑलमोस्ट 1 तासाचं वेटिंग आहे. बघू आपला नंबर कधी येतो. लवकरच यावा. तो माणूस बघा कसं नावं घेतो, जोरजोरात नावं कॉल करतो तो. A few moments later. हा, मिळाली का जागा? हॅलो 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 हॅलो. अरे वा, इथंच मिळाली जागा. चलो फायनली. किती वेळ लागला? 1.5 तास वगैरे थांबावं लागलं. बरेच लोक निघून गेले, त्यामुळे पाऊण तासात टेबल मिळाला आहे. चलो ऑर्डर देऊया. मी थाळी मिळालेली आहे. येस, वेळेत आल्यामुळं, म्हणजे वेळेत टेबल मिळाल्यामुळे थाळी मिळाली. अदरवाईज भरपूर लोक निघून गेल्यामुळे थाळी मिळाली. हां, भरपूर लोक निघून गेली. नाही तर इथं ॲक्च्युली थाळी गेस्टवरती असते. त्यांचे लिमिटेड गेस्ट झाले की थाळी बंद होते. सो वी आर विदिन द लिमिट. तर थाळी मिळाली आपल्याला फायनली. दोन गोवन स्पेशल फिश थाळी मागवल्यात आपण. येतील आपल्या थाळी. थाळी आलेली आपली. चला जेवणाला सुरुवात करतो. मस्त आहे. काय काय आहे? सलाड, पिवळ भाजी आहे व्हेज, तिसऱ्या क्रॅब, मॅकरल बांगड्याचं आहे. मॅकरल, आणि ही सागोती काहीतरी, आणि हे किंगफिश. ही आहे आपली जवळ्याची भाजी, सुकट किंगफिश. गोवन स्पेशल थाळी. लिटरली यांच्यासारखी टेस्ट कुठंच नाही. काय झालं आता? झोप आली? झोप आली. फुल पोट झालं ना? पोट फुल पोट भरलंय काय? हो, स्वतःला उचलता येत नाही त्याला. त्याचं जेवण झालेलं आहे इथपर्यंत. भरपूर वेळ लागला मला जेवायला. भरपूर वेळ लागला. तर चला आता जाऊयात परत आपल्या अंजुना बीचवरती. आज मस्त रिलॅक्स बसायचं बीचवरती. लेट्स गो. चला, इथं अंजुनावरती स्टारको जंक्शनला जाता आता ज्यूसवाला दिसलाय. मस्त फ्रेश ज्यूस पिवत. मोसंबी. Hold it properly. Pineapple juice.
Can I shoot? He is playing flute very nicely. From Japan. Japan? Oh, great. So he's from Japan. What's your name? Fumi. Fumi. Okay. So we met at Anjuna and he is playing flute. Very nice, yeah? कसा होता ना फ्रेश ज्यूस? तो आपण पोहोचलो आपल्या परत अंजुना बीचवरती. सनसेटची वेळ आहे. मस्त बीचवरती बसूयात आता सनसेट बघत. रूमच्या बाहेर बसणार आहे ॲक्च्युली. त्याला आपण जरा या समोरच्या रॉकी पॅचवरती जाऊन शूट करूयात. सकाळी किती बाहेर असतं पाणी आहे ना. आता बघ पूर्ण दगड दिसतात. सकाळी दगड अजिबात नाही दिसत. सकाळी दगड खाली जातात आणि रात्रीपासून हाय टाईड होते ना. पाणी इथे येतं, पाणी इथे येतं हो हाय टाईड असते तेव्हा. आता लो टाईड आहे. आता आतमध्ये लो असतं. हो लो टाईडला आतमध्ये गेलंय पाणी. हा दगड खूप जोरात लागतो बरं का, कारण याला सॉल्टी वॉटरमुळे धार आलेली असते. बघ ना किती धडकून खळगे झालेत. आणि यात क्रॅब्स असतात बरं का. या खड्ड्यांमध्ये क्रॅब्स असतात या होल्समध्ये. सो वॉच केअरफुली. आणि आत्ताचा बेस्ट सीझन आहे. गरमी अजिबात होत नाही आहे बीचवरती. मस्त ब्रीज आहे, थंड हवा आहे, त्यामुळे एकदम छान वाटतं बीचवरती फिरायला. इट्स टाइम फॉर सनसेट. सनसेटची वेळ झाली तर एक मस्त टाइमलेस घेऊन टाकू. मित्रांनो, तुम्हाला अंजुना बीचवरचा सनसेट आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओजला लाईक करायला अजिबात विसरू नका. आम्ही मस्त इथंच बसून राहणार आहे आता एक 1.5-2 तास. मस्त थंड हवा येते. सनसेट झालेला आहे. एकदम छान वातावरण. हे छान वातावरणाचा एक्सपिरियन्स घेणार आहे मस्त. आणि थोड्या वेळानंतर आम्ही जाणार आहोत डिनर करायला. A few moments later. मित्रांनो, गोव्यामध्ये येऊन जरूर मजा करा. पण समोर बघा, एकाने एवढी मजा केली की त्याला काहीच सुधरत नाही आहे. तो म्हणतो नाही मी हलणारच नाही इथून, मी बीचवरतीच पडून राहणार. मित्रांनो, गोव्याला आल्यावरती जरूर मजा करा, पण बी रिस्पॉन्सिबल. समोर तुम्ही बघू शकता एक तो म्हणतो नाहीच, मला उठायचंच नाही आहे, मला बीचवरतीच पडून राहायचं आहे. नाही, मी उठणार नाही असं तो म्हणतो. जास्त झाली रे, जास्त झाली दोस्ता. अरे अरे अरे, त्याला शुद्धीवर आणायचा प्रयत्न चालू आहे, पुरेपूर प्रयत्न चालू आहे.
बहुतेक त्यांनी ठरवलं असेल अशीच मजा करायची मला, पूर्ण मला एकदम झोपून द्यायचं आहे गोव्यामध्ये. चालतच राहतात या गोष्टी गोव्यामध्ये बघायला मिळतात. सकाळी पण एक काका, मित्रांनो सकाळी एक काका सूर्योदय इथं झालं आहे आणि ते तिकडं पाणी घालवत होते त्या दिशेला आपल्या मागं पूर्व दिशा आहे आणि ते पाणी घालत होते इकडं नॉर्थकडे. स्वतः रात्रीचे 9 वाजलेत आणि आम्ही डिनर करायला चाललोय. डिनर करायला आनंद सी फूड रेस्टॉरंट मध्ये चाललोय आम्ही. आनंद मिळतो आजचा डिनर करायला. सी फूड रेस्टॉरंट मध्ये जाऊ. अच्छा, सी फूडचा आनंद मिळतो का तिथे? आनंद मिळतो. येस. ऑल राईट गाईज, तर आपण पोहोचलो आनंद सी फूड रेस्टॉरंटला. आता आपण जाऊयात आतमध्ये. चला तर आपली ऑर्डर करूयात. सो फ्रेंड्स, आनंद सी फूड रेस्टॉरंट इज ऑल्सो नियर बाय टू अंजुना बीच. इट इज हार्डली 5 किलोमीटर्स अवे फ्रॉम अंजुना बीच. अगदी 5 किलोमीटर वरती अंजुना बीचपासून. आणि इथे सुद्धा ऑथेंटिक सी फूड तुम्हाला खायला मिळते. कोमलने ऑर्डर दिली होती स्क्विड मसाला आणि बोंबील फ्राय, बोंबील रवा फ्राय आणि आपले स्क्विड मसाला आलेले आहेत. कशी आहे टेस्ट? रवा फ्रायची जास्त छान आता अवेलेबल. आपली प्रॉन्स बिर्याणी पण आलेली, गोवन स्पेशल. ऑल राईट, चाललोय आपण परत आपल्या अंजुना बीच वरती. थांबा, मला माझा चष्मा दाखवायला. येस, दिसतोय तो ऑलरेडी. सो गाईज, वी आर बॅक ऑन द अंजुना बीच. आय होप तुम्हाला आमचे हे व्हिडिओज आवडत असतील. जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आपले हे ब्लॉग जसे सुरू राहणार आहेत. तर भेटूत आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, कीप एक्सप्लोरिंग. Wake up, today's gonna be a good day. 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 Wake up, today's gonna be a good day.